सर्वात गर्दीचं बस स्थानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वारगेट बस स्थानकात एका तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। मंगळवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली। एसटी स्टँड परिसरात पार्क करण्यात आलेल्या शिवशाही बसमध्ये नराधमानं तरुणीवर अत्याचार केलाय। या घटनेनंतर आक्रमक झालेल्या ठाकरेंच्या शिवसेनेनं स्वारगेट बस स्थानकामध्ये आंदोलन केलं। शिवसेना नेते वसंत मोरेंच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। यावेळी सुरक्षा रक्षकांच्या केबिनच्या काचाही फोडल्या। दरम्यान बलात्काराची घटना ताजी असतानाच एबीपी माझानं स्वारगेट स्थानकातलं आणखी एक धक्कादायक वास्तव समोर आणलंय। स्वारगेट स्थानकातील जुन्या बंद पडलेल्या बसमध्ये कॉन्डोम्स, जुन्या साड्या आणि शर्ट आढळलेत। त्यामुळे स्वारगेट स्थानकातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। तर एकीकडे गजबजलेल्या स्वारगेट बस स्थानकामध्ये तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे, तर दुसरीकडे तिथेच एक धक्कादायक प्रकार उघड आलाय। स्वारगेट स्थानकामध्ये बंद पडलेल्या जुन्या बसमध्ये कॉन्डोम्स, जुन्या साड्या आणि शर्ट सापडलेत। त्यामुळे इथे कोणते प्रकार चालतात असा प्रश्न उपस्थित केला जातोय। स्वारगेट स्थानक प्रशासनाच्या सुरक्षेची लक्तरं वेशीवर टांगल्याचं यावरून अगदी स्पष्ट दिसतंय। दरम्यान ज्या बसमध्ये हा सगळा प्रकार घडला त्या स्वारगेटच्या शिवशाही बसच्या ड्रायव्हरचा जबाब एबीपी माझाच्या हाती आलाय। ज्या बसमध्ये ही घटना घडली त्या बसच्या चालकानं आपला जबाब वरिष्ठांना सुपूर्द केलाय। नराधम गाडेनं त्या शिवशाही बसचा वाहक असल्याचं म्हणजेच कंडक्टर असल्याचं सांगत तरुणीवरती अत्याचार केला। आगारामध्ये रसवंती गृहापुढे उभ्या असलेल्या बसमध्ये ही विनावाहक स्वारगेट ते सोलापूर अशी बस होती। मंगळवारी पहाटे 3:40 ही बस स्वारगेट आगारात पोहोचली होती। दरम्यान सकाळी 6च्या सुमारास नराधम गाडेनं शिवशाही बसचा वाहक असल्याचं सांगून बसमध्ये नेऊन तरुणीवर अत्याचार केल्याचं ड्रायव्हरच्या जबाबात नमूद करण्यात आलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।